कारण दुर्दैवानं बरेचसे मैदानाचे भूखंड जे आहेत ते त्यावेळेचे जे कोणी नगरसेवक लोक होती त्यांच्या मर्जीने परस्पर गायब झाली. की प्रत्येक विभागांमध्ये जे शौचालय आहेत ते रातोरात गायब होतात आणि त्याच्यामध्ये अनेक जे नेते मंडळी आहेत त्यांचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप असतो. नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दक्षिण मध्य मुंबईतील लोरपरळ या परिसरातील एक महत्त्वाची आणि एक आनंदाची बातमी. लोरपरळ नवीन पुलाचं उद्घाटन झाल्यानंतर त्या पुलाखाली बराच कचरा आणि बरीच दुर्गंधी होती अशा तक्रारी नागरिकांच्या येत होत्या. अडगळ पडलेली, डेब्रिस पडलेलं, सिमेंट, माती, रेती असा हा सगळा मिक्स विषय होता. लोरपरळ आणि करी रोड या पुलाखाली अशा तक्रारी येत असताना या ठिकाणी आपण आता पाहू शकता हा पूर्ण पुलाखालील परिसर स्वच्छ झालेला आहे आणि या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करण्यात येतं आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी सुशांत शेलार यांच्या प्रयत्नाने, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी कॉन्क्रिटीकरणाचं काम झालेलं आहे. एक विभागातील एक महत्त्वाची इनिशिएटिव्ह आणि एक महत्त्वाची बातमी मानली जाते. त्यासोबत शौचालयाचं देखील इकडे काम पूर्ण होणार आहे. या विभागातील शौचालयं गायब झाली अशी एक थट्टामस्करी केली जात होती. या विभागात बाहेरून येणाऱ्या लोकांचे लोंढे म्हणा किंवा इकडे येणाऱ्या काम करणाऱ्या बाहेरच्या लोकांना शौचालय नसल्यामुळे बरीचशी गैरसोय होती. असे अनेक विषय आणि त्याच्या तक्रारी आणि त्याबद्दल टीकाटिप्पणी केली जात होती. आज हा विषय कुठेतरी मार्गी लागतो आहे. आपण सुशांत शेलार यांच्याकडूनच जाणून घेतो आहे. त्यांच्या प्रयत्नाने हा विषय झालेला आहे. सुशांतजी, धन्यवाद, आभार आपले. काय सांगताय, कसं झालं, काय सांगू शकाल अजून? मुळात हा लोरपरेलचा ब्रिज जेव्हा झाला तो जवळजवळ कोरोना काळापासून ब्रिज पाडला होता. जवळजवळ 5-6 वर्ष या ब्रिजचं काम सुरू होतं आणि त्याच्यानंतर ब्रिज उभा राहिला, पण तरीसुद्धा ब्रिज पूर्ण झाला नव्हता. मग तेव्हाचे तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आणि सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार ब्रिजचं काम तातडीनं पूर्ण करण्यात आलं आणि मला वाटतं 2022च्या गणेशोत्सवामध्ये हा ब्रिज सुरू करण्यात आला. आणि ब्रिजच्या खालची जी जागा होती ती पूर्वी दगडी ब्रिज असल्याकारणाने पूर्ण बंदिस्त होती, पण हा भूखंड जो आहे तो ब्रिज आता अत्याधुनिक झाल्यामुळे पूर्ण हा मोकळा झाला. पण इथे प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरेल असं सगळं डेब्रिज आणि घाण असं सगळं होतं आणि मग वारंवार नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. मी स्वतःच समोर राहिला असल्यामुळे याची जाणीव मला एक इकडचा रहिवाशी म्हणून सतत इकडचे माझे जे मित्रमंडळी आहेत ते वारंवार मला सांगत होते. ही बाब मी शिंदेसाहेबांच्या निदर्शनास आणून दिली, त्यांना पत्र दिलं आणि त्याच्यावरती त्यांनी निर्देश दिले की इथे चांगलं क्रीडांगण व्हावं. कारण दुर्दैवानं बरेचसे मैदानाचे भूखंड जे आहेत ते त्यावेळेचे जे कोणी नगरसेवक लोक होती त्यांच्या मर्जीने परस्पर गायब झाली. त्याच्यामुळे आमच्या मुलांना खेळायलाच ग्राउंड नाही. सो ती बाब मी साहेबांना लक्षात आणून दिली आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेलाच निर्देश दिले आणि मला वाटतं महानगरपालिकेचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनीसुद्धा मला या सगळ्या गोष्टींसाठी भक्कम अशी साथ दिली आणि आज एक भूखंड ऑलरेडी मागच्या वर्षी त्याचं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे आणि आज या दुसऱ्या भूखंडाचं कॉन्क्रिटीकरण होतं आहे. ही जागा केवळ खेळण्यासाठी लोकांना उपलब्ध व्हावी, ज्येष्ठ नागरिकांचे काही कार्यक्रम असतील किंवा सार्वजनिक काही उपक्रम असतील तर त्या सगळ्या गोष्टींसाठी ते उपलब्ध व्हावं ही मनोमन इच्छा होती आणि आज ते सत्यात उतरताना कुठेतरी आनंद होतो आहे. शौचालयाचं म्हणशील तर अशी परिस्थिती होती की गाड्या तिथे लागत होत्या. तिथे मागे जाऊन पुरुष मंडळी आपलं इमर्जन्सी जी नैसर्गिक विधी आहे ते करण्याचं काम करत होते. पण ते करत असताना इथून जाणाऱ्या ज्या महिला आहेत किंवा लहान बाळं आहेत, आबालवृद्ध आहेत, त्याला त्या दुर्गंधीचा आणि त्या दृश्याचा थोडासा त्रास होत होता. तर तीसुद्धा बाब मी या आमच्या ज्या क्षीरसागर मॅडम आहेत महानगरपालिकेच्या त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली आणि त्यांनी तातडीनं त्या पत्राची दखल घेतली. साहेबांनी जे निर्देश दिले होते त्याची दखल घेतली आणि आज शौचालयाचं सुद्धा काम सुरू झालेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये भक्कम अशी साथ जी असते ती आपण फक्त
दिसत असतो. पण हे सगळे जे कार्यकर्ते मंडळी आहेत, शेलारमामा फाउंडेशनचे असतील, आमच्या शिवसेनेचे शाखाप्रमुख संतोष मुरुडकर असतील, ह्या सगळ्या लोकांची साथ वेळोवेळी मला लाभत असते आणि त्या साथीमुळे हे सगळं करण्याचं बळ मिळतं आणि आमचं नेतृत्वच इतकं खंबीर आहे. त्यामुळे एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या गोष्टी करत असताना आपण आपल्या विभागाचं, या विभागातून आपण पहिलं जन्माला आलो, नंतर आपण काय झालो, मग कोणी बिल्डर होतो, कोणी व्यावसायिक होतो, कोणी खेळाडू होतो, कोणी ॲक्टर होतो, पण आधी आपण या चाळीत राहणारे रहिवासी आहोत. त्यामुळे या विभागाचा आपण आधी देणं लागतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण आपल्या विभागापासून सुरुवात करावी, मग हळूहळू शहराकडे वळावं आणि मग राज्य आहेच. त्यामुळे ही सुरुवात आहे आणि या अनुषंगाने निश्चितपणे असे विविध गोष्टी परमेश्वराच्या कृपेने आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने पूर्ण होतील असं मला वाटतं. सुशांतजी, आम्ही बघतोय हे मैदान तयार होतं, इथे काँक्रिटीकरण होतं, इथे JCB लागलेलं आहे, काम चालूच आहे. शौचालयाचं साधारण कधीपर्यंत काम पूर्णत्वास येईल असं तुमचा अंदाज आहे? त्यांनी आता ज्या पद्धतीने काम सुरू केलं आहे, येत्या मला वाटतं 2 ते 3 महिन्यामध्ये हे काम पूर्ण व्हायला हरकत नाही. कारण एक मजलीच ते शौचालय असणार आहे आणि म्हणजे फक्त आता आचारसंहितेमध्ये मला कल्पना नाही ते काम म्हणजे थांबवतात का नाही, पण मला असं वाटतं की 2 ते 3 महिन्यामध्ये हे शौचालयाचं काम पूर्ण व्हायला हरकत नाही. सुशांतजी, माझ्या माहितीनुसार हा वॉर्ड क्रमांक साधारण 195 हा येतो. इथून सुरुवात झालेली आहे, पण शौचालयं वरळी विभागात, वरळी परिसरात अनेक ठिकाणी गायब झालेली आहेत आणि तिथे देखील हीच गैरसोय आहे. शिवसेना याच्यात कसं काय लक्ष घालेल? मला असं वाटतं की विविध प्रश्न आहेत वरळी विधानसभेतील आणि पुनर्विकासाचा हा मोठा प्रश्न आहे. कालच मी आदरणीय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना भेटलो आणि संरक्षण जाळीचा जो विषय आहे किंवा तिकडचा जो रहिवाशांची जी लॉटरी निघाली त्याच्यामध्ये पण ज्या काही अडीअडचणी आहेत किंवा भाडेवाढ हा जो तिकडचा विषय आहे, या सगळ्याचे निर्देश आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेले आहेत. आणि मला असं वाटतं की नुसतंच शौचालय किंवा पुनर्विकास असं नाही, पण संपूर्ण वरळी विधानसभेकडे शिवसेनेचं पूर्णपणे लक्ष आहे आणि मी एकटाच नाही तर आमच्या वरळी विधानसभेतील सगळे पदाधिकारी या वरळीच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. संतोषजी, काय सांगाल थोडक्यात? मला सांगताना अभिमान वाटतो आणि आनंद वाटतो की प्रत्येक विभागांमध्ये जे शौचालय आहेत ते रातोरात गायब होतात आणि त्याच्यामध्ये अनेक जे नेते मंडळी आहेत त्यांचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप असतो. पण आपल्या इथे या 190 प्रभागामध्ये मला आनंद वाटतो सांगताना की तिथे शौचालय नव्या रीतीने आणि अगदी सुशील म्हणजे अगदी सुरेख असं शौचालय इथे बांधण्यात येणार आहे. त्यासाठी सुशांत शेलार साहेबांनी शर्तीचे प्रयत्न केले आणि ते आता आपल्याला उभा राहताना दिसेल. तर त्याच्यानंतर हे जे उड्डाणपूल आहे ते गेले 6-7 वर्ष लागली ते उड्डाणपूल तयार होण्यासाठी. पण सन्माननीय मुख्यमंत्री त्यावेळेचे श्री एकनाथ शिंदेसाहेब ते ज्यावेळेला त्यांच्या निदर्शनात आलं त्यावेळेला ते ताबडतोब तयार झालं. त्यानंतर आज जो हा ब्रिजच्या खालचा जो भूखंड आहे तो भूखंड सुशांत शेलार साहेबांच्या माध्यमातून इथे आपल्याला बघायला मिळतो की केवढा मोठा भूखंड आहे. आणि जसं की जे मैदान वगैरे आहेत ते देखील गायब होतात नेते मंडळींच्या माध्यमातून किंवा आणखीन इतरांकडून, पण ते देखील आपल्याला नव्याने बघायला मिळतात की इथे आपल्याला भूखंड हा मुलांसाठी खेळायला मिळतो आहे. इथे आता हा एक भूखंड ऑलरेडी तयार झालेला आहे तिकडे. त्या भूखंडावरती कित्येक सारी मुलं रात्रीपर्यंत खेळत असतात, त्यांचा आनंद लुटत असतात आणि तो आनंद लुटायला त्यांना आणखीन चांगल्या पद्धतीने त्यांना मिळेल त्याचा मला अभिमान वाटतो आणि आनंद वाटतो की आपल्या सुशांत शेलार साहेबांच्या माध्यमातून इथे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांनी ही जी तत्कालीन जी योजना आपल्याला मुलांसाठी खेळायला मिळणार आहे याच्यापेक्षा आणखीन आनंदाची गोष्ट कुठली नाही. सुशांतजी, याच ठिकाणी आपला शेलार मामा फाउंडेशनच्या माध्यमातून बरेच सांस्कृतिक उपक्रम होतात याच ठिकाणी आणि ही जागा त्या बाबतीत प्रसिद्ध देखील होते विभागातून. पुढचा आगामी उपक्रम काय असणार आहे तुमचा? मला म्हणजे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा बाळासाहेबांचं बाळकडू घेऊन आम्ही या पक्षात काम करतो. आणि एकनाथजी शिंदेसाहेब गेल्या 3 वर्षात आपण सगळेच जण बघतो आहे की जवळजवळ 18-19 तास ते काम करतात. त्याच्यामुळे विविध उपक्रम हे नागरिकांच्या फायद्यासाठी कसे काय आणता येतील या अनुषंगाने आता येत्या 10 तारखेला आम्ही आंबेडकर भवन येथे मायेची ऊब
म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे संध्याकाळी 7 वाजता 10 डिसेंबरला. आणि अशा सगळ्या उपक्रमांमधूनच ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा मिळत असताना अजून नागरिकांसाठी आपण काय करू शकतो याची एक प्रेरणा मिळते आणि त्याच्यातूनच कार्य घडत राहतं असं मला वाटतं. सुशांतजी, कुजबूज चालू झालेली आहे. तुमच्या पक्षातले कार्यकर्ते सांगतात तुम्ही निवडणुकीला इच्छुक आहात कॉर्पोरेशनला. मध्यंतरी विधानसभेसाठी देखील तुमची चर्चा चालू होती. काय सांगताय, काय खरं आहे का याच्यात, काय सत्यता आहे? मला असं वाटतं की जर का आपल्याला एखादी सुरुवात करायची असेल तर सभागृहाच्या बाहेर राहून आपल्याला गोष्टी कळत नाहीत. म्हणजे जसं आपण म्हणतो पोहायचं असेल तर तुम्हाला आधी सूर मारावा लागतो, मग तुम्हाला पोहता येतं. त्याच्यामुळे जर का समस्या सोडवायच्या असतील, मग त्या नागरिकांच्या आपल्या विभागाच्या असतील, तर त्याच्यासाठी तुम्हाला सभागृहात जावं लागेल. आणि त्याच भावनेने कुठेतरी हा एक प्रयत्न राहील की सभागृहात जाण्याची इच्छा आहे. आणि मला असं वाटतं नागरिकांच्या पाठिंब्यामुळे, या सगळ्या रहिवाशांच्या पाठिंब्यामुळे, कारण इतकी वर्ष इथे काम केलं आहे. वयाच्या 9व्या वर्षी मी आदरणीय वामनराव महाडिक यांचे पोस्टर लावायला लागलो. तेव्हाचे शाखाप्रमुख आमचे बाबी परब होते, त्याच्यानंतर दिलीप कदम साहेब होते, आमचा प्रकाश जळगावकर उपशाखाप्रमुख. या सगळ्या लोकांबरोबर मी काम केलेलं आहे. स्वर्गवासी महेश बोबाटे, समीर राव राणे यांच्याबरोबर काम केलेलं आहे. मोहन रावले साहेब यांचा प्रचार केला, गणपत कदम साहेब यांचा प्रचार केला, दत्ताजी नलावडे साहेब यांचा प्रचार केला. या सगळ्यांचा म्हणजे वयाच्या 9व्या वर्षापासून या सगळ्या ह्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे हे कुठेतरी ना काय म्हणतात त्याला, एक पॅशन असावी लागते. म्हणजे कलेच्या क्षेत्रामध्ये ती एक ग्लॅमरची दुनिया वेगळी आहे आणि हे एक सॅटिस्फॅक्शन वेगळं आहे. ह्याचं एक वेगळं समाधान मिळतं. तर त्याच्यासाठी सभागृहात जाण्याची वेळ आली तर साहेबांच्या आदेशाने निश्चितपणे मी तो प्रयत्न करेन. सुशांतजी, विभागातले प्रश्न गंभीर आहेत, त्याशिवाय आपल्या विभागातली माणसं ॲग्रेसिव्ह पण आहेत. कामं नाही झाली तर चिडतात देखील. तुम्ही सहन करू शकाल हे सगळं? मी याच विभागामध्ये जन्माला आलो, त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींकडे मी खूप खेळाडू वृत्तीने बघतो. आणि मग ते कौतुक जरी असेल तरी त्याच्याने मी हुरळून जात नाही आणि ट्रोलिंग जरी असेल तरी त्याच्याने मी अपसेट होत नाही. आपल्यासोबत येथील याच विभागातील काही स्थानिक रहिवासी किंवा तरुण उपस्थित आहेत. काय सांगताय हा पूर्ण मैदानाचा हा परिसर आता सुसज्ज केला जातो, इथे कॉन्क्रिटीकरण होतं आहे, काहीच अंतरावरती इथे ते शौचालय बनतं आहे आणि माझ्या माहितीनुसार तुम्ही याच विभागातले किंवा इथे जवळचेच रहिवासी आहात. काय सांगाल? प्रथमतः मी खूप खूप धन्यवाद देतो श्री सुशांतजी शेलार यांच्या प्रयत्नाने हा बरेच वर्ष रखडलेला हा जो प्रश्न होता तो मार्गी लागला आहे. पहिलं तर एक साईड तर त्यांनी पूर्ण करून घेतली आणि त्याच्यावर आम्ही सार्वजनिक कार्यक्रम किंवा संस्कृती जपण्याचं आम्ही काम नेहमीच, लोकांना माहिती आहे की संस्कृती जपण्याचं काम सुशांत शेलार हे करत आले आहेत. मग नवरात्र उत्सव असो, दहीहंडी उत्सव असो, विविध स्पर्धा असो, कबड्डी क्षेत्र असो, सुशांत शेलार नेहमीच या बाबतीत अग्रेसर राहिलेले आहेत. आणि आता ह्या दुसऱ्या फेजचं जे काम होतं आहे त्याच्याबद्दलही धन्यवाद, कारण का एकच मैदान आपल्याला खूप अपुरं पडतं आहे, कारण का विभागात खूप सारी मुलं आहेत. 2-3 जणं जर टीम करून खेळत असेल तर ते पुरत नाही. त्यामुळे ती बाबा मी सुशांत शेलारच्या खानावर घातली की इथे झालं पाहिजे. इवन तो शौचालय आहे ते शौचालय देखील झालं पाहिजे, कारण का बरेच ठिकाणी वावर नाही आहे इथे शौचालय आणि बाकीच्या गोष्टी करण्यासाठी, तर ते त्यांच्या प्रयत्नातून ते होतं. 1-2-3 महिन्याच्या कालावधीत होईलच ते. आणि हे एक मैदान होतं आहे, त्यामुळे विभागातील मुलांना जे मैदान नाही आहे आपल्या विभागात, फार मोठी शोकांतिका आहे की बिल्डिंगी उभारल्या जातात, बऱ्याचशा गोष्टी ब्रिज बांधले जातात, पण मुलांना खेळण्यासाठी जे मैदान आहेत ती उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे हे आता दुसरा फेज जेव्हा चालू होईल तेव्हा मैदान हे उपलब्ध होईल आणि त्याचा पुरेपूर फायदा विभागातील लोकांना होईल. इवन वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना पण बसण्यासाठी व्यवस्था होऊन जाईल असं मला वाटतं. आपण आता नेमके लोरपरब पुलाखाली उभे आहोत. या ठिकाणी हा पाहू शकता, हा नव्याने बनलेला पूल आणि काही वर्षांपूर्वी हा जुना पूल असताना या ठिकाणी एक शौचालय होतं डावीकडे, ज्या ठिकाणी हे सरकते जिने चालू आहेत. या ठिकाणी तिकडे पुढे शौचालय होतं, हे एकमेव शौचालय होतं. त्याच्या अगोदर काही वर्षापूर्वी डॉन मिल या ठिकाणी एक शौचालय होतं थेट मारुती मंदिराच्या बाजूला, परंतु ते शौचालय काही कारणास्तव गेलं किंवा ते गायब करण्यात आलं. अनेक त्या बाबतीत आरोप प्रत्यारोप झाले. कुठल्या तरी विशिष्ट हेतू ठेवून पेनिन्सुला कॉर्पोरेटच्या भलाईसाठी ते शौचालय गायब झालं असे आरोप करण्यात आले होते. आता या ठिकाणी या स्पॉटला हे आपण पाहू शकता, निळे पत्रे लागलेले आहेत. याच्या बॅक साईडला नवीन शौचालय बनलं जाणार आहे. या स्थानिकांना, बाहेरून येणाऱ्या रहिवाशांना, लोकांना, इकडे कामासाठी येणाऱ्या लोकांना, नोकरी करणाऱ्या लोकांना या शौचालयाचा पुरेपूर वापर होईलच. शौचालय नसल्यामुळे बरीच गैरसोय होत होती. अनेक अशी उदाहरणं आहेत की लोक उघड्यावरती
शौचाला किंवा लघवीला जायचे, अशा वेगवेगळ्या तक्रारी देखील येत होत्या. या ठिकाणी हरवलेलं शौचालय पुन्हा स्थापन करण्यात आलं असं म्हणायला काय हरकत नाही. सुशांत शेलारांच्या प्रयत्नाने झालेलं आहे. असे फलक देखील या विभागात लागलेले आहेत. कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे, बातमीकार, चेहरा मुंबईचा. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.